हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ ओळखलं जातं ते खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये सुधारणावादी चळवळ ज्यांनी चालवली, उत्तम शेतकरी म्हणून, उद्योजक म्हणून जे नावारूपास आले आणि यावर्षी ज्यांची 200वी जयंती आपण साजरी करणार आहोत ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना देखील मनापासून मानवंदना अर्पित करतो। आजच्या या दीक्षांत समारोहामध्ये पदवी प्रदान कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपले कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेजी, राज्याचे कृषी मंत्री आणि आपले प्रो चान्सलर श्री दत्तात्रय भरणेजी, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले सन्माननीय अशोक कुमार सिंगजी, आपले कुलगुरू विलास खर्चेजी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाखजी, परभणीचे आपले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणीजी, त्याचप्रमाणे नापसूचे आपले कुलगुरू डॉक्टर नितीन पाटीलजी, श्री प्रशांत नारनवरेजी, राजेंद्र पाटीलजी, हेमंत ओगलेजी, मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी ज्यांना नुकताच पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये पदवी प्रदान करण्यात आली आहे, असे सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या दीक्षांत समारोहामध्ये आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे आणि मी माननीय कुलपतींचं, कुलगुरूंचं आणि संपूर्ण विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो की मला देखील आज या ठिकाणी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी आपण प्रदान केली, त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे मला ज्यावेळेस कुलगुरूंनी सांगितलं की पदवी तुम्हाला प्रदान करायची आहे, त्यावेळी पहिल्यांदा मी विचार केला की आपण ही पदवी घ्यावी की घेऊ नये, कारण कृषी क्षेत्रामध्ये जे परिवर्तन गेल्या 10 वर्षामध्ये आपण करतो ते अजून खूप पुढे न्यायचं आहे। आपल्याला समाधान होईल असं परिवर्तन आपण अजून करू शकलेलो नाही आणि म्हणून आता ही पदवी घ्यावी किंवा घेऊ नये असा माझ्यासमोर प्रश्न होता, परंतु विद्यापीठाचा आग्रह आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे आमचं महात्मा फुले विद्यापीठ आहे एक अत्यंत नावाजलेलं विद्यापीठ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्याकरता होकार दिला आणि आपण आज समारंभामध्ये मला पदवी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। आज खरं म्हणजे
राज्यपाल महोदय आपल्या सोबत आहेत, ते त्रिपुराचे आहेत. त्रिपुरामध्ये शेतीच्या क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलंय. ते त्रिपुरामध्ये मंत्री म्हणून देखील, उपमुख्यमंत्री म्हणून देखील आणि विशेषतः ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या, ज्यामध्ये बायो विलेज असेल, शाश्वत शेती असेल किंवा दासपारा या गावामध्ये सौर ऊर्जा, बायोमास, ऑर्गॅनिक शेती असे अनेक प्रयोग हे त्यांनी यशस्वी करून दाखवले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या शेती क्षेत्रातलं ज्ञान असणारे अशा प्रकारचे कुलपती आणि गव्हर्नर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर कुलपती म्हणून त्यांचा पहिलाच कार्यक्रम आपल्या विद्यापीठात आहे, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून त्यांचे देखील अतिशय मनापासून मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज शेतीचं क्षेत्र हे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. आणि विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न आम्ही केला. वर्षानुवर्ष शासनाकरता एक क्षेत्र रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनचं क्षेत्र आहे. कुठलीही अडचण आली तर मदत करणे, मग पाऊस पडला जास्तीचा तर मदत करणे, अवर्षण आलं तर मदत करणे, अतिवृष्टी झाली तर मदत करणे, अशा वेगवेगळ्या कीड आली तर मदत करणे, याच्या पलीकडे फार शासनाची दृष्टी या क्षेत्राकडे नव्हती. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आपल्याला या क्षेत्राला जर शाश्वत करायचं असेल तर रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन कडनं या क्षेत्राला गुंतवणुकीच्या क्षेत्राकडे न्यावं लागेल. आणि केवळ मदत नाही तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शाश्वत गुंतवणूक करून ज्यावेळी या क्षेत्रात आपण बदल करू त्यावेळी खऱ्या अर्थानं आमचा जो शेतकरी आहे हा या दुष्टचक्रातनं बाहेर पडू शकेल. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. जवळपास 22,000 गावांमध्ये त्या ठिकाणी एक प्रकारे वॉटर अकाउंटेबिलिटी आपण तयार केली, डिस्ट्रीब्युटेड वॉटर स्ट्रक्चर्स तयार केले. कारण महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्यात 50% महाराष्ट्राचा भाग अवर्षण प्रवण आहे. त्या ठिकाणी सातत्याचा दुष्काळ असतो, पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळे पावसाचा पडणारा थेंब थेंब हा साठवला पाहिजे, तो जिरवला पाहिजे. या दृष्टीनं जलयुक्त शिवार सारखी योजना आपण केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो 2020 साली ज्यावेळी भारत सरकारने देशभरातल्या पाणी पातळीचा अभ्यास करून रिपोर्ट सादर केला त्यावेळी मराठवाड्याच्या दुष्काळी भागासहित संपूर्ण महाराष्ट्र असा होता की ज्यामध्ये पाणी पातळी लक्षणीय वाढली होती. आणि त्यातनं एक वॉटर सिक्युरिटी तयार करण्याचा प्रयत्न आपण केला. यासोबत आपल्या शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ड्रीप अशा पद्धतीचे गुंतवणुकीचे कार्यक्रम आणले. मला सांगताना आनंद वाटतो मागेल त्याला शेततळ्याच्या कार्यक्रमात हा अहिल्यानगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर होता. सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये शेततळी अहिल्यानगरने तयार केली. आणि त्याचा परिणाम काय झाला, अगदी अहिल्यानगर असेल किंवा सोलापूरचा भाग असेल, सांगोल्यासारखा भाग असेल, ज्या भागामध्ये काही पिकत नव्हतं आज त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर आमचे शेतकरी करतायत. आणि ऍपल बेर असेल किंवा त्या ठिकाणी केळी असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांना या वॉटर सिक्युरिटीमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याला वॉटर सिक्युरिटी आणि त्यासोबत ऊर्जा सिक्युरिटी देणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये 365 दिवस दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं ही योजना आपण सुरू केली. मला सांगताना आनंद वाटतो की जे इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला त्या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी
डिस्ट्रीब्युटेड सोलर योजना म्हणून मान्यता दिली आणि जवळपास 16,000 मेगावॅट आमच्या शेतकऱ्यांना लागणारी सगळी वीज आता आम्ही वेगळी शेतकरी कंपनी तयार केली. त्या कंपनीच्या माध्यमातून सोलरच्या माध्यमातून ही सगळी वीज पुरवतो. या वर्षाच्या शेवटपर्यंत 14,000 मेगावॅट आपली वीज तयार होणार आहे. आताच आपण जवळपास राज्यातल्या 65% शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची वीज देणं सुरू केलं आहे. काही ठिकाणी 10 तास देतो, पण या वर्षाच्या शेवटी हे काम झाल्यानंतर पुढच्या वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आणि ती देखील मोफत हे देण्याचा आमचा हा मानस या ठिकाणी आहे आणि त्याकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. हे सगळं करत असताना मगाशी जसं आपल्याला आपल्या प्रमुख वक्त्यांनी सांगितलं की आज अशोक कुमार सिंगजींनी शेती समोरचं सगळ्यात मोठं संकट हे वातावरणातल्या बदलाचं संकट आहे. पावसाच्या दिवसांमध्ये अंतर वाढतंय. पावसाचे जे दिवस आहेत दिवस कमी होत आहेत. कमी दिवसात जास्त पाऊस पडतोय. आता हे वर्ष अल निनोचं आहे, त्यामुळे कदाचित पाऊस कमी पडेल. वेगवेगळ्या पद्धतीनं अशी परिस्थिती असते की पिकं उभी असतात आणि त्यावेळी पाऊस येतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. कापणी झाली असते, कापणी झाल्यानंतर शेतकऱ्याला साठवणुकीच्या आधी त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि मग त्याचा शेतमाल खराब होतो. अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. आपल्या वातावरणाच्या बदलामुळे जे काही आपल्या सीझनमध्ये चेंजेस आलेले आहेत त्याचाही परिणाम हा उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आज बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन प्रकारचे वाण जे वेगवेगळ्या प्रकारचे रेजिस्टंट आहेत, म्हणजे ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये एक मोठा डिफरन्स पडतो आणि ज्यावेळेस पिकावर ताण पडतो त्या ताणाच्या दिवसातही पीक टिकलं पाहिजे अशा प्रकारचे वाण तयार करणं असेल किंवा अचानक वातावरणाच्या बदलामुळे ज्यावेळेस थंडी वाढते किंवा गरमी वाढते किंवा आर्द्रता वाढते, ह्युमिडिटी वाढते, अशा वेगवेगळ्या पिकांवर त्याचा होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाला रेजिस्ट करणारे, त्या परिणामाचा परिणाम न होऊ देणारे वाण आपल्याला कसे तयार करता येतील याचाही प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला अतिशय आनंद आहे की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये 126 पिकांवर या ठिकाणी संशोधन चाललेलं आहे आणि जवळपास 320 वाण हे आपण या ठिकाणी तयार केले आहेत आणि विशेषतः रब्बी ज्वारीच्या क्षेत्रापैकी जवळपास 25% क्षेत्रावर या विद्यापीठाने संशोधित केलेले वाण हे वापरले जातात आणि त्याचं अतिशय चांगलं आपल्याला त्याचा परिणाम देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पण मला असं वाटतं की याही पेक्षा अधिक आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. कार्बन कॅप्चर ज्याला आपण म्हणतो किंवा ऑर्गॅनिक कार्बन हे अधिक चांगल्या प्रमाणात आपल्याला कसं तयार करता येईल आणि हे करत असताना आज रसायनाने ज्या प्रकारे आपल्या मातीची उर्वरा क्षमता कमी होते आहे, ज्या प्रकारे आपली माती प्रदूषित होते आहे, ज्या प्रकारे त्याची उगवण करण्याची क्षमता ही हळूहळू खाली येते आहे, त्यातनं आपल्याला प्रिसिशन ऍग्रिकल्चरकडे कसं जाता येईल, एकतर जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टी वापरून आपल्या शेतीला पुढे कसं नेता येईल आणि जे इनपुट्स आहेत, जे इनऑर्गॅनिक इनपुट्स आहेत किंवा केमिकल इनपुट्स आहेत याचा महत्तम वापर, याचा प्रिसिशनने वापर हा आपल्याला कसा करता येईल की जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल पण आपली जी सॉइल आहे, आपली जी माती आहे ती त्या ठिकाणी खराब होणार नाही. या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना आपण संशोधन केलंय पण ते एक्सटेन्शनच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपल्याला कल्पना आहे 78% आपला शेतकरी अल्पभूधारक आहे. हा अल्पभूधारक शेतकरी त्याची गुंतवणुकीची क्षमता कमी आहे, त्यामुळे त्याची क्षमता वाढ करत असताना त्याला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपण संशोधन करू त्यावेळीच आपली शेती ही शाश्वत पद्धतीनं आपल्याला करता येईल. आज आपल्याला माहिती आहे वर्ल्ड बँकेच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये
क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हा विषय आपण हातामध्ये घेतला आणि जवळपास 10,000 गावांमध्ये आपण क्लायमेट प्रूफ शेती अशा पद्धतीनं काम करतो की वातावरणाच्या बदलाचा कमीत कमी परिणाम हा या ठिकाणी झाला पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या शेतमालाला उत्तम भाव मिळायचा असेल तर आपल्याला उत्पादकता वाढवावी लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल आणि आपल्या शेतमालाची मूल्य साखळी ही विकसित करावी लागेल आणि या मूल्य साखळीमध्ये शेतकरी हा एक महत्वाचा घटक असला पाहिजे। त्यामुळे शेतमालापासून प्रक्रिया उद्योगापर्यंत या मूल्य साखळीमध्ये जे काही मूल्यवर्धन होतं त्या मूल्यवर्धनाचा फायदा आमच्या शेतकऱ्याला कसा होईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात या मूल्य साखळ्या तयार करण्याकरता आपण कॅपॅसिटी बिल्डिंग सुरू केली आहे। त्याकरता गुंतवणूक आपण करतो। कृषी तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग हे आपल्याला कसे तयार करता येतील या संदर्भातला आपला प्रयत्न आहे आणि ज्याचा मगाशी उल्लेख झाला यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता कृषीच्या क्षेत्राचं डिजिटायझेशन आणि या कृषी क्षेत्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची शाश्वतता आणणं हे 2 मिशन आपण हातामध्ये घेतले आहेत। मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये ॲग्री स्टॅक तयार करण्याकरता जे मिशन हातामध्ये घेण्यात आलं त्यामध्ये देशात पहिला क्रमांक आपल्या महाराष्ट्राने पटकावलाय आणि जवळपास 1,30,00,000 शेतकऱ्यांचं कंप्लीट डिजिटायझेशन करून आपण ॲग्री स्टॅक तयार केलेला आहे। आता हा जो डेटा आहे हा डेटा वापर करून आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डेटा आपल्याकडे आहेत, मग आपण इन्शुरन्सचा डेटा आपल्याकडे आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा डेटा आपल्याकडे आहे, या सगळ्या डेटाला एका प्लॅटफॉर्मवर आणून आणि त्याचं सँडबॉक्सिंग करून त्यातनं नवीन एआयचे मॉडेल कसे ट्रेन करता येतील हा आमचा प्रयत्न आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, मी आमच्या कृषी मंत्र्यांचे अभिनंदन करतो की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी महाविस्तार नावाचा एआय ॲप तयार केला। पहिल्यांदा या ठिकाणी LLM जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर करून पहिला ॲप महाविस्तार ॲप आपण तयार केलेला आहे। महाविस्तार ॲपवर 30,00,000 शेतकरी आले आहेत। हा असा ॲप आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एंड टू एंड सगळ्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी मिळते। त्या ठिकाणी क्रॉपिंग पॅटर्न असेल, क्रॉपिंग सायकल असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स काय वापरायचे, जे काही वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत, कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये 7 दिवसांनी 15 दिवसांनी त्या ठिकाणी जे काही वेदर आहे त्याचा फोरकास्ट त्यांना मिळणार आहे। आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याने आपल्या जे काही पीक आहे त्या पिकाचा फोटो काढला तर तो फोटो बॅकएंडला प्रोसेस करून एआयचा उपयोग करून पुढच्या 8 दिवसात वातावरणाच्या बदलामुळे किंवा ॲटमॉस्फिअरमुळे त्या पिकावर काय कीड येऊ शकते त्याच्याकरता त्याने आताच काय केलं पाहिजे अशा पद्धतीनं सगळी ॲडवायझरी ही आता शेतकऱ्यांना एका सिंगल ॲपवर आपण देतो आणि या ॲपवर त्याच्या भाषेमध्ये त्याला बोलता येतंय, त्याला त्या ठिकाणी इंटरॅक्ट करता येतंय। एक प्रकारे त्याचा एजंट त्याला मिळालेला आहे, ज्याला टाईप करता येत नाही तो शेतकरी बोलून देखील त्याला त्याचं उत्तर मिळत आहे। आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत मला सांगताना आनंद वाटतो आमच्या आदिवासी समाजाची भिली भाषा या भाषेतही आपण हा ॲप तयार केलेला आहे। या ॲपवरती भाषा इंटिग्रेट केलेली आहे, त्यामुळे आमचे आदिवासी शेतकरी भिली भाषेमध्ये देखील या ॲपवर जाऊन त्या माध्यमातून शेतीच्या संदर्भात सगळ्या प्रकारची माहिती आणि सगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या माध्यमातून घेऊ शकतात। ज्या शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन नाही त्यांच्याकरता टेलिफोनीची सेवा आपण केली आहे की ज्यातनं तो टेलिफोनवरनं त्या ठिकाणी मदत मागू शकतो आणि बॅकएंडला एआयचे मॉड्यूल्स आपण तयार ठेवले आहेत की ज्यातनं त्याला ही सगळी मदत आपण करणार आहोत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रिसिशन शेती करता एआयचा उपयोग करणारं
महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राला जी आंतरराष्ट्रीय AI समिट आहे, या AI समिट मध्ये फक्त महाराष्ट्र राज्य असं होतं ज्याला AI इन ॲग्रिकल्चर, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याचं सेशन देण्यात आलं आणि त्यानंतर शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक प्रदर्शन हे आपण मुंबईमध्ये लावलं आणि देशातलं पहिलं शेती क्षेत्रातलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे प्रदर्शन आपण मुंबईमध्ये लावलं, त्याच्यामध्ये इतके नवनवीन मॉड्यूल्स त्या ठिकाणी आले. आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की ज्या प्रकारचं तंत्रज्ञान तयार होत आहे, या तंत्रज्ञानामध्ये अशा प्रकारचे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत की ज्यामध्ये अगदी AIचा उपयोग करून केवळ हवेचं अनालिसिस करून कुठली कीड येऊ शकते या संदर्भातलं प्रेडिक्शन आता आमचे AIचे मॉडेल्स करतायत आणि त्या संदर्भातली सगळी माहिती ही आज आपल्याकडे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे तंत्रज्ञान आहे, हे जे काही डिजिटाइज पद्धतीनं स्टॅक आपण तयार केलाय, त्याचा जो आपण उपयोग करतोय, या सगळ्या गोष्टी आणि याच्यासोबत आमचे कृषी विद्यापीठ हे जोडल्यानंतर शेतीला शाश्वततेकडे नेण्याकरता आणि सगळ्यात महत्वाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आमच्या असं लक्षात आलंय की 25% उत्पादन खर्च कमी होतोय आणि उत्पादकता मात्र 30, 40, 50% आणि काही काही ठिकाणी तर 100% वाढते आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये आज जे परवडत नाही ते परवडेल अशा पद्धतीनं AIचा उपयोग आपण करू शकतोय. आणि म्हणून हे जे मिशन आहे, हे मिशन आपण हातामध्ये घेतलंय. पण हे मिशन कधी यशस्वी होईल? हे मिशन तेव्हाच यशस्वी होईल ज्यावेळी आमची विद्यापीठ मिशनच्या मागे उभे राहतील, आमचे कृषी स्नातक, आमचे ग्रॅज्युएट्स हे या मिशनच्या मागे उभे राहतील आणि ते ज्यावेळेस या मिशनला अंगीकारतील त्यावेळेसच निश्चितपणे एक मोठी सफलता या मिशन मध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आज या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला खूप मजल गाठायची आहे. शेती क्षेत्रामध्ये खूप परिवर्तन करायचं आहे. आम्ही नुकतंच आमच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण कर्जमाफी दिल्यानंतरही मी सांगतो कर्जमाफीमुळे शेतकरी हा कदाचित तात्पुरता कर्ज घेण्याकरता त्या ठिकाणी एलिजिबल होतो, त्याकरता ती आवश्यकच आहे. पण लॉंग टर्म मध्ये शेतकऱ्याला दुष्टचक्रातनं बाहेर काढायचं असेल तर शाश्वत शेतीचं मॉडेल हेच त्याच्यावर उपाय आहे. आणि ते मॉडेल तयार करण्याची जबाबदारी ही आमच्या कृषी स्नातकांची आहे, कृषी क्षेत्रातल्या संशोधकांची आहे, कृषी वैज्ञानिकांची आहे आणि कृषी क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतायत त्या सगळ्या संस्थांची जबाबदारी आहे. आणि मला विश्वास आहे ही जबाबदारी निश्चितपणे या सगळ्या संस्था पार पाडतील. आणि आज ज्यांना आपण पदवी प्रदान केलेली आहे हे सगळे आमचे ग्रॅज्युएट्स मैदानात जाऊन शेतीशी, मातीशी आपला संबंध प्रस्थापित करून निश्चितपणे शेती आणि मातीला त्या ठिकाणी समर्पित होऊन त्याच्या विकासाकरता प्रयत्न करतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून त्यांच्या भावी आयुष्याकरता शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.